देव इच्छिता ते पाहे, देव इच्छिता ते पाहे, देव इच्छिता ते पाहे. इहलोकीचा हा देव, देव इच्छिता ते पाहे, देव इच्छिता ते पाहे, देव इच्छिता ते पाहे. धन्याधी जन्मालो दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी. तुका म्हणे पावटणी करो स्वर्गाचे निशाणी, करू स्वर्गाचे निशाणी, करू स्वर्गाचे धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो, विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. कुमार कुमार ठोबार कुमाय, ठोबार ठोबार विठ्ठल 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 भगवान की जय, महाराज की जय, भगवान की जय, स्वामी महाराज की जय, महाराज की जय. इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गीची निशाणी. धन्य आम्ही जन्मालो,
दास विठोबाचे झालो महायोग पीठे तटे भीमरथाम परम पुंडरीकाय दातु मुनींद्री समागत्य तिष्ठन्तमानंद कंद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग कारू प्रथम नमन पांडुरंग कारू प्रथम नमन पांडुरंग कारू प्रथम नमन पांडुरंग कारू प्रथम नमन दुसरे चरण संघाचिया दुसरे चरण संघाचिया त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू बाबाजीचा गुरु दास तुका दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजीचा गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता कृपा भांडवल सोडी भरी मती माझी पोतडी करी ज्ञान पद्य जोडी थोरा माते मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयुथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदैवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती येतो काकुलती तुझ लागे आपुल्या बाळासी धरी आता हती न करी फजिती जनामध्ये लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये पंढरीचा देव पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया तुझे पाया विठाला इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो चिंतन सेवेकरिता निवडलेला अभंग अलंकापूर निवासी ज्ञानेश प्राणप्रिय पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे अत्यंत लढीवाळ असणारे भक्त आपल्या संप्रदायाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर संप्रदायाचं कलस्थान भूषवणारे महान साधू वैराग्यस्य परममूर्ती जगद्गुरु तुकोबरायांचा या देहाचं दुर्लभत्व प्रतिपादन करणारा अतिशय गोड अभंग चिंतन सेवेकरिता निवडला विढल अभंगावरती काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार. आपल्या श्री क्षेत्र बाबुडी या बाबुडी गावातील किंवा खडकी गावातील, तसं मूळ गाव खडकी,
पण जावई बाबुडीचे म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन. म्हणून खडकी गावातील एक आदर्शवत परिवार म्हणजे बहिरट परिवार, आणि या परिवारातील एक पितृचरण हरपून आज 1 वर्ष पूर्ण झाले. वैकुंठ असे दादाभाऊ यदू बहिरट उर्फ बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या 3ही मुली असतील. सौभाग्यवती कमलताई अशोक भगत असेल, सौभाग्यवती विमलताई भाऊसाहेब येणारे असतील, सौभाग्यवती सुरेखाताई राजाराम चोबे असतील, आणि त्यांचे सर्व पुतणे असतील. आदरणीय श्री बनसी भानुदास बहिरट, श्री कैलास महादू बहिरट, श्री भाऊसाहेब अंबादास बहिरट आणि इंजिनियर साहेब राहुल संजय बहिरट, असे त्या ठिकाणी परिवारातून एक पितृचरण आणि एक चुलत्याचं चरण हरपलेलं आहे. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या परिवारानं, त्यांच्या जावयानं, त्यांच्या मुलीनं आपल्या या पित्याच्या ऋणातून उतराई होण्याकरता ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारामध्ये पिंडदान विधी संपन्न करून ज्ञानदान विधी त्या ठिकाणी व्हावा, आणि म्हणून 1 दिवसीय नैमित्तिक संकीर्तनाचं आयोजन केलं. आणि म्हणून माझ्यासारख्या अल्पज्ञानाकडे ही संकीर्तनाची सेवा ज्यांच्या माध्यमातून आली, असे आमचे परमार्थिक स्नेही परममित्र असणारे, अतिशय संप्रदायामध्ये ज्यांचा अतिशय निष्कामता आहे, अशा आदरणीय अशोक भाऊ म्हणजे याच परिवाराची जावई, त्यांच्या माध्यमातून माझ्या वाट्याला ही सेवा आली नाही, त्यांनी मला दिली. म्हणजे त्यांनी म्हणले तुम्हालाच करावं लागेल, ती विचारलं नाही तारीख खाली का काय नाही, हे तुम्हालाच करावे लागेल. अतिशय ऋण अनुबंध प्रेमाचे संबंध आमच्या अशोक भाऊंच्या परिवाराशी आहेत. म्हणून आदरणीय त्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली, सुपूर्त केली. म्हणून या आपल्या दर्शनाचा योग आला. इथे आल्यानंतर कळालं की आमच्या सरपंचाचे, खडकीच्या सरपंचांचे ते चुलतेच होते, आणि सरपंचाचं काम खडकीमध्ये गेल्यानंतर आपल्याला कळतं, खडकीमध्ये नुसते खडकं नाही, तिथे त्यांनी काय परिवर्तन केलं हे तिथे आपल्याला गेल्यानंतर कळेल. मंदिरांचा जीर्णोद्धार असेल, अतिशय सात्विकतेचं परमार्थिक काम. कारण खडकी म्हणजे श्री गुरु परमश्रद्धेय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू भोंदे अण्णांचं आवडीचं गाव होतं, आधी सगळ्या मंडळींना माहिती आहे. म्हणून त्याही त्या ठिकाणी आदरणीय सरपंचचे चुलते आहेत. आमच्या आदरणीय रोहिदास भाऊ कोठोळे आहेत, म्हणजे अण्णाही उपस्थित आहे. या संकीर्तन सेवेकरता ही सगळीच मंडळी, आमचे कोठोळे महाराज असतील, आदरणीय परमश्रद्धेय गायनाचार्य भागवताचार्य, अतिशय गोड ज्यांची कथा राहते असे आमचे परमश्रद्धेय भक्ती वेदांत गुरुकुलचे सर्व आमचे रायकर महाराज असतील, आमचे परमश्रद्धेय पूजनीय संकीर्तन फार गोड ज्यांचं राहतं असे कानिपनाथ महाराज असतील, आमच्या मृदुंगावरती उपस्थित असणारे आदरणीय परमश्रद्धेय अंबादास महाराज असतील, आमचे विनेकरी असतील, आमचे सगळे या खडकीचे आणि बाबुडीचे. आता तसं पाहिलं तरी 2ही गावांची एकत्र दिंडी निघती. त्या दिंडीत या वर्षीची मी सेवा केलेली म्हणून मला माहिती. म्हणून आपलं काही लय म्हणजे बांध भाऊ पेक्षा आपण परमार्थिक भाऊ अतिशय जवळचे आहात. म्हणून अतिशय त्या ऋणानुबंध असणारी 2ही गाव म्हणजे खडकीची असतील आणि बाबुडीची सगळी भजनी मंडळ आहे. सर्व भजनी मंडळाच्या चरणावरती नम्र भावानं नतमस्तक होतो. आमच्या आदरणीय ज्यांची गोड साऊंड सिस्टम आहे असे दादाही उपस्थित आहे. आपल्या गावातील आदर्श सर्व त्या ठिकाणी भजनी श्रोते पाहुणे मंडळी उपस्थित आहे. मातृवर्ग आहे, पितृवर्ग आहे, सर्वांच्या चरणावरती नम्र भावानं नतमस्तक होतो. आपल्या समोर असणारा हा चॅनल ज्यांचा आहे असे शिवराजजी गोरे, विठ्ठल माझा 09 असा चॅनलचे सर्व आमचे गोरे महाराज आहे. त्यांच्याही चरणावरती अभिवादन करतो. सर्वच मंडळी आहे. एखाद्याचं नाम उल्लेख राहणार आहे कारण मला 12चीच वेळ दिलेली आहे, मला थांबायचंय. म्हणून माझ्याकडून त्या ठिकाणी धावत्या गतीमध्ये एखाद्याचं नावही राहू शकेल, पण सर्वांचीच नाव घेतली असं भाव ठेवतो. कारण मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या, एवढंच बोलतो. आपल्या सर्वांच्या चरणावरती पुनश्च अभिवादन करतो, माझ्या सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल या मृत्यूलोकामध्ये या शरीराची, या देहाची दुर्लभता आजच्या अभंगामध्ये प्रतिपादन केलेली आहे. बाकीचा अवांतर चर्चा करण्यापेक्षा माझ्याकडे 1 तास शिल्लक आहे, त्याच्यातील 15 मिनिटं आता गेलेली आहेत. मी 1 पाऊण तासामध्ये या दुर्लभतेचंच वर्णन करतो. काय काय दुर्लभ आहे तसं शास्त्रकाराने 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. दुर्लभम त्रयमेवैत देवानग्र हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व आणि महापुरुष संश्रय. मले साधू भेटणं दुर्लभ आहे,
दुसरी गोष्ट मोक्षाची तीव्र इच्छा होणं दुर्लभ आहे आणि नरदेव भेटणं हे सुद्धा दुर्लभ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो हो, या तीन गोष्टी दुर्लभ शास्त्रकारांनी सांगितल्या. म्हणजे काय काय दुर्लभ सांगितलं म्हणजे साधू भेटणं दुर्लभ आहे. नाथ महाराजांकडे गेलं तर नाथ महाराज म्हणतात काही गोष्टी भेटतील पण साधू भेटणं दुर्लभ आहे. काय काय भेटेल त्यांनी सांगितलं, चंद्र अमृत सुद्धा भेटू शकेल. चंद्र अमृत सुखे सेववील. मला एवढंच काय, जो रवी आहे म्हणजे रवी म्हणजे सूर्य आहे, सूर्य अस्ताला जाताना आपण त्याला धरू शकू. एवढंच काय, भवसिंधू तारून जाणं अशक्य आहे पण तेही आपण करू शकू. पण साधू भेटणं दुर्लभ आहे. म्हणजे एवढ्या गोष्टी त्या ठिकाणी शक्य सांगितल्या पण शेवट सांगितलं साधू अशक्य आहे. साधू भेटणं दुर्लभ आहे महाराज. पहा बरं, अतिशय दुर्लभ आहे. सगळ्यांना प्रमाण पाठ आहे, बहु अवघड आहे संत भेटी. फार अवघड आहे म्हणजे फार अवघड सांगितली. का बरं, एक सुभाषित सांगतो तुमच्या लक्षात येईल. म्हणजे साधू दुर्लभच आहे. किती दुर्लभ आहे म्हणजे काही गोष्टी शैले शैलेन माणिक्यम मौतिकम न गजे गजे साधोहीन सर्वत्र चंदनम न वने वने. सगळ्या वनामध्ये चंदन असेल की नाही माहित नाही, म्हणजे कमी राहील. सगळ्या वनात चंदन नसतं, नाही तर सगळ्या वनात चंदन असतं तर चंदनाची तस्करी एवढी झाली म्हणजे झाली नसती. म्हणजे हे सगळ्या वनात नाही, एखाद्या ठिकाणी चंदनाचं झाड मिळू शकतं, म्हणजे सगळीकडे चंदन नाही. अजून सांगत असताना म्हणले, जे हत्ती आहेत त्यांच्यात माणिक नावाचं मोती राहत, बरोबर ना. म्हणजे सगळ्या हत्तींमध्ये नसतं, एखाद्याच हत्तीमध्ये राहतं. आणि मग त्या ठिकाणी शैले शैलेनं माणिक्यम म्हणजे मौतिक नावाचं गजामध्ये आणि माणिक्य नावाचं जे त्या ठिकाणी सगळ्या शैलामध्ये नसतं. आणि पुढे सांगितलं सगळीकडे साधू नसतो. साधू एखादा आहे, दुर्लभ आहे आणि तोही भेटणं फार दुर्लभ आहे म्हणजे कठीण आहे. म्हणजे तो साधुत्वाचं दुर्लभता सांगितली. काही गोष्टी भेटू शकेल पण साधू भेटणं अशक्य आहे. विठ्ठल विठ्ठल हॅलो मी नाण्याची दुसरी बाजू सांगून जातो, आला विषय म्हणून बोलून जातो. साधू जीवनामध्ये पहा बरं भेटणं अशक्य आहे. बरं कसर पण भेटणं अशक्य आहे, पण यदा कदाचित जर भेटलाच, यदा कदाचित भेटलाच तर आपल्या जीवनाचं कल्याणच आहे. म्हणजे काय आहे, कल्याणच. भेटणं तसं अशक्यच सांगितलं, पण आपल्या पूर्व पुण्याईनं भेटला. बहुनाम जन्म नामंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा दुर्लभ सांगितलं. पण आपल्या बहुजन्माचं पुण्य उदयाला आलं, जर साधू भेटलाच ना तर आपल्या भेटण्यामध्ये, साधूच्या भेटण्यामध्ये आपलं कल्याण नाम उद्धार आहे महाराज, उद्धारच आहे. आणि अजून बोलू का, नकळत जरी भेटला, नकळत जरी भेटला, नकळत जरी भेटला तरी आपलं कल्याण आहे. बरं नाही जाऊ द्या, मारण्याच्या हेतूने जरी भेटला तरी आपलं कल्याण आहे. सगळ्यांना उदाहरण माहिती आहे, सगळी बहुश्रुत लोक आहे. त्या वाल्याला नारदजी कोणत्या हेतूने भेटले बरं, खरं बोला, तुम्ही ऐकताय ना. कोणत्या हेतूने भेटले, कोणत्या हेतूने, वाट मारायच्या. म्हणजे वाल्याचा धंदाच होता, जो येईल त्याला मारायचं. कोणी आला म्हणजे तो पाहत नव्हता, हा कीर्तनकार आहे, हा म्हणजे काही पाहत नव्हता. जो कोणी येईल त्याचा धंदाच होता, मारणं होतं. आणि नारदजींचं मारण्याच्या हेतूने म्हणजे लुबडण्याच्या हेतूने भेट झाली आणि तेवढ्याच भेटीचा संगम झाला. परिणाम काय झाला, वाल्याचा वाल्मिकी झाला. काय अधिक अवताराच्या अगोदरच त्या ठिकाणी रामायण लिहिलं, केले रामायण रामाआदी. कशामुळे झालं, फक्त त्या ठिकाणी काय, वाल्याला त्या ठिकाणी भेट त्या ठिकाणी कोणाची झाली, साधूची झाली. म्हणजे मारण्याच्या हेतून झाली पण परिणाम जीवनामध्ये कल्याण झालं. नाही नाही रामायणाचा करता झाला. काय सामान्य नाही महाराज. कितीतरी उदाहरण आहेत, बोलून जातो. एक त्या ज्ञानोबरांच्या चरित्रामध्ये एक भाव फार गोड आला. ज्ञानोबरांच्या चरित्रामध्ये त्या तीर्थावळी प्रकरणामध्ये असा एक भाव आला. ज्यावेळेस ज्ञानोबरा वगैरे तीर्थावळी प्रकरणामध्ये ज्यावेळेस तीर्थावळ म्हणजे तीर्थाटन करतात त्यावेळेचा हा भाव आहे. या जयसिंगपूरचा राजा आहे आणि त्या जयसिंगपूरच्या राजाला नुसत्या काय व्हायच्या, नुसत्या त्या ठिकाणी मुली व्हायच्या, कन्या व्हायच्या. पण काही काही आता विषय आला म्हणून बोलून जातो. अहो मुलगी काय कमी का महाराज, कधी विचार करा ना. अहो मुलगी काय करत नाही, मुलगी देशाची जर पंतप्रधान राष्ट्रपती होत असेल ती काय कमी का महाराज. मी अजून बोलू का, ज्यांना त्या ठिकाणी ज्या आई वडिलाला मुलं आहेत आणि त्यांना एखादी मुलगी आहे, ती सहज म्हणते आता मी काय करते, आई वडील म्हणता मी आता थोडं निवांत होण्याकरता मी माझ्या काय करते,
मुलीकडे जाते, बरोबर ना. जे आई वडील आहेत निवांत, म्हणजे मला वाटतं निवांत किंवा सेवा करण्याचं जे सामर्थ्य आहे ते मुलापेक्षा काकणभर सरस मुलीकडे आहे महाराज. आहे शाश्वत आहे महाराज, की कन्या काही सामान्य नाही महाराज. तुकोबराने कन्येला अगोदर प्राधान्य दिलं आणि मग मुलाला दिलं का. कुळी कन्या अगोदर आहे आणि मग त्या ठिकाणी पुत्र आहे. का बरं, कन्या ही 42 कुळाचा उद्धार करते आणि मुलगा हा त्या ठिकाणी 28च, बरोबर ना. मुलगा हा 28च आहे. हा मुलगा हा त्या ठिकाणी, हा जाऊ मला काही नाही, पण मला वाटतं 42 अर्धे किती, बरोबर आहे ना. हा 21 कुळाचा उद्धार. हा म्हणजे गणितात पक्के असलं म्हणजे बरं आहे. म्हणजे मुलगा 21च कुळाचा उद्धार करतो, म्हणजे अर्धे करतो, आणि मुलगी ही 42 कुळाचा उद्धार करते. मुलगी एवढी श्रेष्ठ आहे महाराज. म्हणून नारी की निंदा मत कर यार, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए भीष्म पितामह हनुमान. ती काय सामान्य थोडीच आहे. देशाची अलीकडे तुम्ही पहा महाराज, तुम्ही आता 10वी 12वीचे निकाल जर पाहिले ना, सगळ्यात अग्रेसर मुलं आहेत, बरोबर ना. हा मला हेच ऐकायचं होतं तुमच्याकडून. हे पोरं का इकडे लय शेतात कामाला जातात का? हे काय महाराज, म्हणजे कशामुळे तुम्ही पहा ना. अहो जे आता तुम्ही पुढे सीएचे जे निकाल लागलेत, पुढे एमपीएससी यूपीएससीचे जे निकाल लागले, त्याच्यामध्ये अग्रगण्यानं मुलीत महाराज आहेत. आता मुलं कुठे जातात मी कशाला काय सांगू. राज्यात प्रथम आपल्या खडकीची मुलं 100 पैकी 100 मार्क. वा टाळ्या वाजवत त्या मुली करता इथं बसलं. हे सामान्य नाही महाराज. म्हणून मुलगी कमी नाही. चला माझा लांब लचक हे होईल, थोडा आखडत घेतो. मुली कमी नाही, मला एवढाच मुद्दा मांडायचा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या राजाला नुसत्या मुली व्हायच्या, पण त्या राजाला वाटायचं आपल्याला वारस पाहिजे. आणि म्हणून त्यानं त्याच्या आवडती पत्नी गर्भवती असताना तो तिच्याकडे गेला. सांगितलं ऐक, यावेळेस जर त्या ठिकाणी मला जर त्या ठिकाणी मुलगी झाली तर मी तुलाही मारीन आणि तिलाही मारीन. घाबरली महाराज. राजा निघून गेला आणि रडायला लागले. दासी जवळ आली आणि सांगितलं राणी सरकार का रडतात. म्हणजे आता रडू नाही तर काय करू. म्हणले जर आता त्या ठिकाणी मुलगीच झाली तर राजा मलाही मारील, मला मारलं तर वाईट काही नाही, पण माझ्या बाळालाही मारेल. मग आता काय करायचं. राणी म्हणल्या घाबरू नका, या काळामध्ये तुम्ही सात्विक राहा, म्हणजे सात्विक खा, सात्विक प्याल्या, काही टेन्शन घेऊ नका. कारण बाळ उदरात आहे ना, त्याच्यावरती वेगळे संस्कार पडायला नको. या काळातच त्याच्यावरती संस्कार होतात. त्या संस्काराचं नाव आहे गर्भ संस्कार. मला वाटतंय बाळ उदरात असताना त्याच्यावर जे संस्कार आहेत त्याचं नाव गर्भ संस्कार आहे. आई ऐकताना जुन्या आजी आहेत पहा, जुन्या आजीबाई जर एखादी आपली सुनबाई जर ज्यावेळेस गर्भवती असेल ना, तिला सांगत असता बाई चांगलं खायचं, चांगलं प्यायचं, चांगलं ऐकायचं. उग चार चौघीत जरी बसली तर उग याच्या त्याच्या गप्पा नाही करायच्या, देवाच्या करायच्या. हे बरोबर आहे का आजीबाई. हो. हे का त्या बाळावरती ते संस्कार पडावे ही त्यांची काय ती प्रामाणिक इच्छा होती. म्हणजे पहिले संस्कार गर्भ संस्कार आहे आणि ते आईपासूनच मुलाला होता. महाराजांना ज्ञात आहे. त्या आळंदीमध्ये त्या ठिकाणी एक 7-8 वर्षापूर्वी घटना आहे. त्या आळंदीमध्ये ज्यावेळेस एक माता गर्भवती होती, त्या मातेनं काय केलं, अजान वृक्षाखाली 108 ज्ञानेश्वरीचे पारायण केले. अण्णा किती 108 ज्ञानेश्वरीचे पारायण केले. मी परिणाम सांगतो ऐका. ते दिव्य बाळ जन्माला आलं आणि वयाच्या 7व्या-8व्या वर्षी त्याची ज्ञानेश्वरी मुखोद्गत झाली. हे सामान्य नाही महाराज, हे सामान्य नाही. का बरं. त्या आईनं ते बाळ गर्भात असताना त्याच्यावरती जे केलेले हे संस्कार आहेत अलीकडे भयानक आहे. अशुभ इतकं भयानक आहे. काय माता मावल्या ते बाळ पोटात तरी इकडं ते रिलन ते काय पाहता, हे भयानक आहे. मी तर एक ठिकाणी कीर्तनाला चाललो आणि त्या माता माऊली ती गर्भवती असताना ती टीव्ही चाललेली होती आणि त्या टीव्हीवरती गब्बरचा शोले चालू होता. मी माझ्या सहशेजारच्या मित्राला म्हणलो बापरे, नक्कीच गब्बर या माईच्या पोटी येणार आहे. शोले पाहती म्हणल्यावर गब्बर नाही येणार मग कोण येणार आहे. तुम्ही पहा त्याच वेळेमध्ये मुलावरती संस्कार आपल्या गर्भामध्ये होता. मी नाही बोलत महाराज, सुभाषितकार बोलताय. सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, धार्मिको वंशपुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. त्यांनी सांगत असताना सांगितलं आपल्या मुलावरती जर त्या ठिकाणी मुलगा सुशील व्हायचा असेल तर आईचे पुण्याई, मला वाटतं आईचे संस्कार त्या गर्भातले महत्वाचे. म्हणून ते आता त्या दासीनं सांगितलं राणी सरकार आपल्या बाळावरती संस्कार चांगले व्हावे म्हणून तुम्ही चांगलं खा प्या, काही टेन्शन घेऊ नका. राणीनं न टेन्शन आता त्या ठिकाणी सात्विकतेचा विचार केला आणि 9 महिने 9 दिवस झाले आणि ती आता प्रसूत झाली आणि अतिशय त्या ठिकाणी सुंदर कन्या जन्माला आली.
कन्या जन्माला आल्यानंतर दासीला विचारलं, दासीला राणीनं काय झालं? मुलगी झाली. मुलगी रडायला लागले महाराज, रडायला लागले. तिला वाटलं माझं काही हो, आईला वाटलं पण माझ्या बाळाला आता तो राजा मारणार आहे, काय करावं? दासी हुशार होते. दासीने सांगितलं राणी सारखं रडू नका, मी आहे ना. लगेच काय केलं, दासीनं ते बाळाला अतिशय सुंदर वस्त्रामध्ये गुंढळलं, राजाच्या समोर आली. राजाला सांगितलं राजे सरकार. राजाने विचारलं झालंय काय? अहो मुलगा झाला. मुलगा खरं सांगा काय झाली होती? दिलं सांगून मुलगा झाला. इतका आनंद राजाला झाला. राजानं गळ्यातील सुवर्णाचा अलंकार काढला, दासीला दिला. द्या तो माझा मुलगा पाहू द्या. तो मुलगा पाहायला लागला, तेवढ्या त्याच्या अंगावरलं वस्त्र बाजूला करायला लागला. दासीनं सांगितलं राजे सरकार, अहो याचं भविष्य सांगितलंय, भविष्य कारण असं सांगितलंय, जर बापाची नजर मुलाच्या शरीरावरती पडली, अवयवावर पडली तर ते बाळगत प्राण होईल. हा असं आहे का? पण मुलगाचे ना 100% घाबरू नका पोराचे. मी काय खोटं बोलू? आता 100% म्हणल्याबरोबर इतका आनंद झाला, इतका आनंद. आता ते बाळाला ते असं हातामध्ये बापाने घेतलं आणि असं असं करू लागला. वा वा वा, हाच माझा युवराज आहे, हाच आता राजा आहे, हाच पुढे राजा आहे, हाच मला पोत्यात घालून आणणार आहे, दुसरं नाही आणीत, हेच आणतं महाराज, हे नाही बाहेरचं नाही आणीत, हेच आणतं. ते असं आनंदाने घेऊ लागलं. आता पहा झालेली मुलगी आहे, पण आता मुलाप्रमाणे त्याचं संगोपन करू लागले. मुलाचं नाव ठेवण्यात आलं, सगळं मुलाप्रमाणे, सगळं मुलाप्रमाणे. आता त्या ठिकाणी काय झालं, ते हळूहळू मोठे झाले. उपवर लग्नाच्या वयात ते त्या ठिकाणी तो मुलगा आला आणि राजाला आता चिंता वाटली. कशाची? आपल्या पोराच्या लग्नाची. अलीकडच्या राजांना कशाची चिंता आहे? आपल्या पोराच्या लग्नाचीच आहे, दुसरी नाही. ही लय मोठी चिंता आहे महाराज. पण काही टेन्शन घेऊ नका, वेळ आली तर होणार आहे, काळजी नका करू. आता आता व्हायला लागले. एवढी लगनसरी काय म्हणायची पोरी नाही, पण भयंकर लगनसरी आहे. त्या अर्थी आता त्या ठिकाणी पोरांना पोरी भेटू लागलेल्या आहेत. जाऊ द्या, काही काहींना जाऊ द्या, काही कुंभमेळ्याला राहतील आपल्याला, त्यांचा नका विचार. आता वयाच्या रेंजच्या बाहेर गेल्या तर त्यांचा कुठं विचार करू, पण भेटणार आहे, काळजी करू नका, विश्वास ठेवा. हा विश्वास ठेवून सगळं होत असतं. चला त्या ठिकाणी आता मुलाच्या लग्नाचा विचार करू लागला आणि एक अतिशय सुंदर राजकुमाराबरोबर त्या ठिकाणी राजकुमारी बरोबर विवाह संपन्न ठरला. आणि राजाने सांगितलं मुलाला, बाळा तुझा विवाह ठरलेला आहे, अशा अशा राजाची राजकुमारी अतिशय सुंदर आहे असं म्हणलं. तो बाबा पुढे हा म्हणला, आपल्या महालात गेला. महालात गेल्यानंतर विचार करू लागला, मी कोण आहे? एक मुलगीचे, आणि माझा विवाह कोणाबरोबर आहे? एका मुलीच बरोबर आहे. जर माझा विवाह एका मुली बरोबर होणार आणि हे जर लग्न झाल्यावर बाहेर पडलं, बिंग फुटलं, तर आपल्यावरती परकीय आक्रमण होईल. आता त्यापेक्षा काय केलं पाहिजे? आता त्या ठिकाणी आपण आत्महत्या करण्याकरता गेलो पाहिजे. त्यानं हा विचार केला आणि आत्महत्येला त्या ठिकाणी घोड्यावरती आरूढ झाला आणि आत्महत्येला निघाला बरोबर ज्या वनामध्ये चाललेला आहे. जात असताना त्या ठिकाणी नेमका आता उंच दरी, त्या ठिकाणी टेकडी पाहायची, दरीमध्ये आपला प्राण सोडायचा एवढा विचार डोळ्यासमोर आणलेला आहे. जाता जाता तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी ज्ञानोबऱ्यांचा पायदिंडी सोहळा जाताना निदर्शनास पडला. अतिशय सुंदर भजन त्याच्यामध्ये चाललेलं होतं. कानावरती पडलं त्या मुलीनं, म्हणजे आता राजकुमाराचे वस्त्रेत राजकुमारानं म्हणा, त्यानं विचार केला आता काय केलं पाहिजे? ज्ञानोबऱ्यांचं आधी दर्शन घेऊ आणि मग आपलं जीवन संपून टाकू. ठरवलं महाराजांनी. ज्ञानोबऱ्यांच्या दर्शनाकरता घोडा वळवला. कुठं चालला होता? मरायलाच चालला. पण जाता जाता त्यानं काय केलं? ज्ञानोबऱ्यांच्या दर्शनाकरता आपला घोडा वळवला. तुम्हाला एक वाक्य बोलू का? तुम्ही ऐकताय ना सगळे? तुम्ही ऐकताय ना? हा ऐकताय ना? हा ऐका. माणसाला जीवनभर काही चांगलं करता आलं नाही तरी चालल, पण माणसानं जाता जाता तरी काय केलं पाहिजे? चांगलं केलं पाहिजे. माणसानं जाता जाता तरी, त्या राजकुमाराने विचार केला मी मरायलाच चाललोय, पण जाता जाता ज्ञानोबऱ्यांचं दर्शन घेऊन आपलं जीवन संपू. जाता जाता एवढा शब्द घरी घेऊन जा. जाता जाता माणसानं जाता जाता तरी चांगलं करून जावं महाराज. जाता जाता चांगलं करावं. त्या रामायणामध्ये इतका गोड भाव आहे. त्या रामायणामध्ये रामप्रभूनं बालीला बाण मारला, बाली खाली पडला, बालीच्या अंगातलं अपवित्र रक्त निघून गेलं. देवाचा तारीचा बराच शोक आहे, संवाद आहे, मला लांब जायचं नाही, फक्त मुद्दा मांडायचा आहे. आणि ज्यावेळेस कळालं मी अधर्मीच आहे आणि माझ्या समोर उभा असलेला राम धर्मी आहे, आणि त्यावेळेस बालीनं जाता जाता एक चांगलं काम केलं. आपल्या मुलाला जवळ बोलवलं, मुलाचा हात घेतला आणि रामप्रभूंच्या हातात दिला. सांगितलं, प्रभू मला नाही जीवनभर त्या ठिकाणी चांगलं करता आलं,
पण जाता जाता मी एवढं करतोय की माझ्या मुलाचा हात तुमच्या हातात देतोय, माझ्या मुलाला तुमच्या धर्म कार्यामध्ये काय करा, सहभागी करून घ्या. जाता जाता चांगलं केलं महाराज. त्या खटवांगरानं जाता जाता भजन केलं, भगवत प्राप्ती झाली. एवढंच काय, अजामेळानं जाता जाता नारायण म्हटलं आणि नारायण स्वरूपाला प्राप्त झाला. म्हणून जाता जाता शब्द फार महत्वाचा आहे. आणि म्हणून जाता जाता घोडा वळवला, ज्ञानोबरांच्या चरणाजवळ तो राजकुमार आला. ज्ञानोबराला शिर साष्टांग दंडवत घातला आणि ज्ञानोबरांच्या मुखातून शब्द निघाला, राजकुमार उठा. काय उठा? राजकुमार. आता होता कोण? राजकुमारी. आणि बोलले काय? ज्ञानोबर आहे राजकुमार. किंवा होते श्री पण बोलले पुरुष, म्हणजे मुला उठा असे बोलले. असं म्हटल्याबरोबर त्यांनी त्या ठिकाणी हात जोडले. राजकुमार माऊलीला सांगितलं, माऊली तुमच्या मुखातून गेलेला शब्द आहे तो खोटा आहे. काय आहे? खोटा आहे. कसा खोटा आहे? ज्ञानोबराला सांगितलं, मी कोण आहे? मी मुलगी आहे आणि तुम्ही मला मुलगा म्हणतायत. मी श्री आहे आणि तुम्ही मला पुरुष म्हणताय. हे खोटं बोलताय. ज्ञानोबराने सांगितलं, ज्या अर्थी माझ्या मुखातून शब्द गेलाय त्या अर्थी तो शब्द कधीच खोटा ठरू शकत नाही. मी श्री गुरु भोंदे अण्णांचं वाक्य ऐकलेलं आहे. भोंदे अण्णा म्हणायचे, म्हणजे संत जे बोलतायत ते कधी खरंच बोलत नाही. तुमच्या परिचयाचं आहे. संत जे बोलतायत ते कधी खरंच बोलत नाही, पण संत जे बोलले ते देवाला खरंच करावं लागतं. एवढं सामर्थ्य संताचं राहतं. संत साधू थोरच आहे महाराज. पण त्यांच्या संगतीमध्ये त्या ठिकाणी ती राजकुमारी गेली आणि ज्ञानोबरांनी फक्त डोळ्याची पापणी लावल्या क्षणामध्ये पाहिलं. निळोबऱ्या वर्णन करताय, ही निमिष मात्रे देह पालटिला आणि श्रीयेचा तो केला पुरुषोभा. डोळ्याची पापणी लावल्या क्षणामध्ये पाहिलं आणि श्रीचा पुरुष उभा झाला. सामर्थ्य कशाच आहे? फक्त संताच आहे. नकळत संताच्या संगतीमध्ये आली आणि जीवनाचं कल्याण नाम उद्धार झाला, परिवर्तन झालं. हे फक्त संत संगतीचं त्या ठिकाणी काय सुख आहे महाराज. संताच्या संगतीचा परिणाम आहे. संताच्या संगतीनं काय काय होईल मला वाटते आता लय लांब गेलं तर फार दूरपर्यंत जाईल. संताच्या संगतीनं दगडाचा उद्धार होईल. संताच्या संगतीनं रेड्याचा उद्धार होईल. काहीही होऊ शकते. म्हणून संत संगती त्या ठिकाणी नकळत घडली तरी उद्धार आहे. पण ते संत संगतीचं महाराज तुम्ही सांगताय संत भेटले तर उद्धार होणार आहे, पण हा संत भेटणं दुर्लभ आहे. माझ्या मुद्द्यावर येतो, हे दुर्लभ आहे, फार दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे म्हणजे फारच दुर्लभ आहे. जाऊ द्या, मला एवढाच मुद्दा मांडायचा, दुर्लभ आहे. त्याकरता भगवंताची कृपा, कारण अनेक जन्माची पुण्याई लागेल, भेटेल, पण दुर्लभ आहे. दुसरी गोष्ट दुर्लभ काय? मोक्षाची इच्छा होणं दुर्लभ आहे महाराज. हो, तीव्र इच्छा होणं. मोक्षाची तीव्र इच्छा म्हणजे काय? म्हणजे भगवत केव्हा भगवंत प्राप्त होईल याची तीव्र इच्छा होणं, याला मुमुक्षुता म्हणतायत. फार तीव्र इच्छा होणं. ज्ञानोबरांनी याकरता दृष्टांत दिले. म्हातारपणात एखाद्याला मुलगा व्हावा. कधी व्हावा? म्हातारपणात. पार गुजरातला जाऊन व्हावा. हे आता कळलं तुम्हाला. हे आता तसं नाही कळत, हे असं मग लगेच कळत. पण तिकडं झालं, आम्हाने पोटावरून हात फिरला आणि झाला बुवा. आता झाला. झाल्यानंतर तो जोळीत झोपायला टाकला. टाकल्याबरोबर ही पाण्याला गेली नळावर आणि बाप कामाला गेला. काय योगायोगाने त्या सपरात मुलगा टाकलेला होता. पोराने एक फटाका फोडला आणि त्याची ठिणगी सपरावर पडली. पडल्यावर सपट ढनढन पिटलं महाराज. ती आईनं त्या हांडा घेऊन येत असताना पाहिलं. आता मला विचारायचंय, नवसानं झालाय, अनेक वर्षानं झालाय, म्हातारपणात झालाय. आता असा मुलगा झाल्यानंतर ते कळालं आता त्या सपरात पोरगा आहे. आणि आता त्या पोराला वाचवण्याची जेवढी तळमळ, जेवढी तीव्रता त्या आईच्या अंतकरणात होते, तेवढी एखाद्या साधकाच्या अंतकरणात भगवत प्राप्तीची तीव्रता होणं, यालाच मुमुक्षता म्हणतायत महाराज. भगवत प्राप्तीची तीव्रता होणं महाराज, फार याला. म्हणून कयैसी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरत अशी तीव्रता होणं. महाराज दोन गोष्टी कळाल्या, दुर्लभ आहे. पहिली गोष्ट काय दुर्लभ आहे? भले तिसरे सांगत असताना नरदेह दुर्लभ आहे. म्हणजे इकडून पाहिलं ती पहिली आणि पाठीमागून आलं तर तिसरी आहे. मग महाराज काय दुर्लभ? देह दुर्लभ जाणं, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. अतिशय दुर्लभ आहे महाराज. किती दुर्लभ आहे? भले काही काही गोष्टी पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी मिळू शकतील, पण हे शरीर इतकं दुर्लभ आहे, पुन्हा पुन्हा भेटत नाही महाराज. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही,
येतच सर्व पुनर्लभ्यम नश्वर पुनः. हा पहा बरं, पुनर्वित्तम. एखाद्याचं धन, एखाद्याला लॉटरी लागली त्यानं काय केलं, हे कांद्याची लागली म्हणा बरं, नाही तर दुसरी नको. हे तुम्ही म्हणता लॉटरी लागली, हे कांद्याची लागली. कांद्याची लॉटरी लागली आणि त्यानं काय केलं, बँकेत टाकले. आणि बघ आता काय, पहिलंच व्याज यायच्या अगोदर बँक बंद पडली. महाराज सर रडायला लागला, थोबाड जोडू लागला. गेले पैसे, कोट रोन कोट गेले. लोक म्हणले रडू नको, दुसऱ्यांदा कांदे लाव, पुन्हा लॉटरी लागल. म्हणजे एकदा गेलेलं धन पुन्हा मिळू शकतं मार, मग ते नाही मिळणार. म्हणजे केस भानगडी लय जाण्याच्या नका टेन्शन, ते नाही भेटायचं. पण एखाद्या दुसरं धन आपल्याला त्या पद्धतीचं मिळू शकेल. म्हणजे गेलेलं धन मिळू शकेल, पुनर्वित्तम. एखादा मित्र सोडून गेला किंवा आपलं नाही पटलं, व्यवहारानं वाकडालं, तू अजिबात नाही पटत, त्याला वाटतं हे जाऊ द्या दुसरा करू, म्हणजे मित्र म्हणजे दुसरा होईल. काय घाबरायचं नाही महाराज. पुनर्मित्रम म्हणजे पुनर्भार. हे थोडं अवघडच आहे, इथं चांगल्यालाच भेटणार. आणि इथं एकदा गेले, एखादी सोडून गेली का पहिले म्हणा जाय आणीन तुया, लगेच दुसरी आणीन तुया देखत, म्हणजे दुसरी आणील म्हणायची महाराज. पण आता पहिल्यालाच भेटणार, त्याच्यामुळे दुसरी अवघड आहे. पण शास्त्रकार आहे पुनर्भार्या. आणि शेवट पुनर्मही. एखादी जमीन विकली रे विकली की पुन्हा आपण घेऊ शकतो महाराज. पुनर्मही येतच सर्व पुनर्लभ्यम. हे सगळं पुन्हा पुन्हा आहे, पण न शरीर पुन्हा पुन्हा. महाराज पुन्हा पुन्हा नाही. तर ज्ञानोबा म्हणतात हे कसं आहे, मला एखाद्याला आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा ना, तसं आपल्याला मिळालंय. अतिशय दुर्लभ आहे. पावला हा देह काकटाई न्याये. एखाद्या आंधळ्याच्या हातामध्ये कावळा, कावळा फार चतुर आहे बरं, पण आंधळ्याच्या हातामध्ये सापडला ना, आणि त्याला वाटत आता आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडला, तसा आपल्याला हा नरदेह रूपी सापडलाय महाराज. पुन्हा नाही, एकदाच आहे. याच्यावर महाराज आमचे दृष्टांत द्यायचे. काय झालं, एकाला गावात चाड्या लावायची सवय होती. इकडे चाडी कळते ना, चुगली. चुगली अजून त्याला काय शब्द आहे, ठिणगी टाकायची सवय. ठिणगी म्हणजे अशी चाडी चुगली, बरेच क्षेत्र समानार्थी. लावाला, हा हे जमलं गाड्या. हे असे अन्न असले मग समलं, समानार्थी शब्द जुळाले. आता लावाला, त्याला ते गावात आलं का अशी आग लावायची सवय. एवढं बरं घेऊ, आग लावायची सवय होती. आणि आग लावते गावात, आग टाकून द्यायचं महाराज. ती लावायला करायचं आणि घरी निघून जायचं. आणि इकडं चांगले तुफान भांडणं झोपायचे महाराज. त्याचा ते धंदाच झाला होता. ते गावात जायचं आणि त्यानं ती आग लावून टाकायची. असं बऱ्याच वेळा त्यानं ते गावातले आग लावली. मग ते घरचे, ते गावातले प्रतिष्ठित लोक यायचे आणि त्या आईला सांगायचे, काय तुमचा पोऱ्या. साऱ्या गावात त्यानं काय केलंय, साऱ्या त्या ठिकाणी भांडणं लावायचंच काम चालू केलंय. चांगले दोन घराचं चालू असतं का, तिथं काय, तिथं भांडणं लावून, दोन मित्राचं असेल तिथं भांडणं लाव, काही कारण याला आवरा. आता त्या आईला वाटलं याला आवरणा करता याच्यात बदल व्हायला पाहिजे. आता ते लग्नाच्या वयात आलं होतं. तिला वाटलं याचे दोनाचे चार केले म्हणजे बदलन. मग दोनाचे चार करावे म्हणून तिनं जवळची कोणी सोयरीक द्यानं लांबून आणली, कर्नाटकून म्हणजे लांबून आणली. आणि लांबून आणली आणि त्याचं लग्न जुळून दिलं. लग्न जमलं ना. आता लग्न झालं याची सवय जाईल का महाराज. जी त्याची खोड मेल्याशिवाय जाईना, त्याची काही केल्या खोड जाईना. ती बायको समजायची, अहो नका भांडणं लावू, आपला प्रपंच पा, शेती पा, त्याची भांडणं लावा, सवय जाईना. काय करावं, त्याने एकदा गावात सरपंचाचीच भांडणं लावले महाराज. घरातच पेटापेटी झाली. सरपंच आला आणि मग आईला बोलू लागला आणि त्या बायकोला बोलू लागला. ती आई म्हणायची, आता माझ्या हातात नाही राहिला, आता त्या सुनबाईला बोला, तिला बोला. मग आता तिला बोलले, काय चाललंय, तू नवरा बांधून ठेव, या लय बोलले महाराज. आता याला स्टेशन मध्ये टाकून पोलीस सगळे बोलले. मग आता तिला रागच आली. तिची तळपाय जाग मस्तकाला गेली. यांच्या हातापाया पडी यांना काढून दिलं. ती घरात जाऊन खाटावर झोपलो होतं महाराज. तिनं मागचा पुढचा काहीच विचार केला नाही. तिनं मग असा रिपीट करून काढला. तिनं काय केलं, असा आधी खाटावर झोपला होता ना, जशी आपण फुटबॉलला किक मारतो का, तशी तिनं त्याच्या कंबड्यात किक मारली, खाली पाडला मारा, लाथा खालीच तुडीला. आणि त्यानं विचार केला, अरे ज्याला आपण लग्न म्हणत होतो ते इग्न पडलं, आता नाही राहायचं भाऊ, विठ्ठल हे चित्त प्रपंच बासूनी. मग आता कुठं जायचं, निघाला पंढरपूरला महाराज. घेतली आपली पताका आणि पंढरपूरला निघाला. तुम्ही ऐकताय ना, पंढरपूरला निघाल्या बरोबर आता ते चालून दुपार झाली. एका झाडाखाली थांबल्याबरोबर त्याला वाटलं आता निवांत घडीभर बसून आपला पुढचा प्रवास चालू करू. झाडाखाली बसल्याबरोबर माणूस मोकळ बसत नाही. बसल्यावर काही ना काही कुटाने करतं महाराज. आता काय कीर्तनाला बसलेत पण मोकळे नाही बसले. काय चाटायचे धागे काढी देत, आता कमून काढी देत काय कळत नाही, पण त्यांचा उद्योग चालूच आहे महाराज. मी पाहतोय चांगलंय.
काय मोकळं नाही बसत. ते आमच्या गावात आता सप्त झालं महाराजांना माहितीये. आता चटाईची लांबी तीन असेल नाही, हा 4 फूट आहे. आधी 4 फूट लांबी राहते. आता ते गावातल्या सप्त्याला अशा 4 फूट लांब लचक आणलेलं लोकांनी धागे काढू 3 फूटच ठेवली महाराज. हे काही लोक डेंजर आहे. तसं मोकळे गप बसत नाही, चालू राहत. फोनवर बोलताना बघा ते गप नाही बसत, ते भीतीचा कलर काय काला द्यायचा मग काढायचा हे गप नाही. तसं आता त्यानं बसल्या मग त्यानं काय केलं, त्या झाडाखाली एक दगड होता, बसला त्या दगडाला असं कोरीत. आणि बघा तुम्ही गप नाही, त्याची काडकीने कोरीन काय ना, त्यानं दगड मोकळा केला मारा. दगड मोकळा केला आणि त्या दगड मोकळा झाला आणि त्यानं उचलला बाजूला टाकलं. बघता काय त्या दगडाखाली एक सुवर्णानं भरलेला हांडा सापडला, सोन्यानं भरलेला. बापरे, त्याला एवढा हांडा, त्याचे डोळेच पांढरे झाले. तुम्ही पंढरपूरला जाताना तुम्हाला जर मधीच हांडा सापडला, तुम्ही पंढरपूरला जाताना का घरी येता? हा म्हणजे तुम्ही बरेच देवाचे भक्त इथं म्हणजे घरी निघते. तो काला पुढे जाईल, त्यानं उपरण्यात हांडा गुंडाळा ना आला घरी महाराज. घरी आला, रात्र थोडी 9, 9:30, 10 वाजले होते. आता रात्री जेवून खाऊन मंडळी झोपली. तिनं लगे यानं दार वाजवलं. ए दार उघड. हिने पाहिलं, आलं बोय. आलं म्हटल्यावर तिनं लगेच आतून चालू केलं, तुमचा तिकडच. मी नाही म्हणणार, ते तुम्हीच म्हणा, तुम्हाला सवय झालेली तिकडच. काय आलं इथं? तिनं जे नाही ते बोलायला लागली. यानं हळूच म्हणलं, अगं ऐकलंय का, मी धन आणलंय, धन. सोनं म्हणल्यावर, हांडा मानल्यावर ती गडबडून उठली मारा. दरवाजा उघडला. तुम्ही लय दमले असताना बसा बरं बसा. हे असंच महाराज, हे पगाराच्या दिवशीची वेगळी त्यांची बोलण्याची लकब आणि रोजची लकब लय वेगळी आहे. मी नाही सांगत, हे सुभाषितकाराचं मत आहे. भावेन देवम कलयाम नरेंद्रम. इथला मधला शब्द घ्या, धनेन कांता कपटेन शत्रू सत्येम मित्रम कृपया शपोत्रम ज्ञानेन मोक्ष वशमानयंती. मला याचा विस्तार करायचा नाही, फक्त धनेन कांता. पत्नी केव्हा प्रसन्न होते? ज्यावेळेस आपण तिला धन देऊ त्यावेळेस ती प्रसन्न होते महाराज. प्रसन्न झाली मग विचारायला लागले, चहा देऊ का, पाणी देऊ का? ते म्हणले काय नाही, आधी सतरंजी टाकली. सतरंजीने गप ते हांडा वाचला. भाई एवढं कशामुळं? तो म्हणला, सगळा तुझ्या पायाचा प्रसाद आहे. तो याच प्रसाद म्हणले, त्याच्यामुळे प्राप्त झालं इतकं त्याला. ती म्हणले, आता काळजी करू नका, आता तुम्ही आराम करा, हे करा, तुम्हाला आता मी आराम करतोय. तुझ्याच पायामुळे मिळालंय. पण ऐक, आता मी काय करतो, आराम करतो. सकाळी पुन्हा उठतो, आंघोळ पांघोळ झाले का गावात जातो. आता चेअरमनचे भांडणं लावतो. आता सरपंच म्हणजे आता चेअरमनचे लावतो. आले का पुन्हा तुझ्या पायाखाली तुडेव. मी पुन्हा पंढरपूरला निघन. पंढरपूरला निघालो का पुन्हा एका झाडाखाली थांबन, पुन्हा एखादा दगड उकरीन. आणि दगड काढला का मला पुन्हा हांडा सापडेल का? आता नाही. मला हेच मुद्दा पटवून द्यायचा आहे. जसा हांडा पुन्हा सापडणार नाही, तसा नरदेह रूपी सोन्याचा हांडा पुन्हा सापडणार नाही महाराज. एकदाच आहे, पुन्हा नाही. दुर्लभ आहे, एकदाच प्राप्त झालाय. या शरीराचं दुर्लभत्व प्रतिपादन करत आहे की फार दुर्लभ आहे. म्हणजे शरीर आपल्याला त्या ठिकाणी मिळालंय, आपण भाग्यवान आहात. म्हणून काहींना हे शरीर मिळतं पण त्याची किंमत कळत नाही. त्याच्यात आपण आहोत. आपल्याला शरीर मिळालं पण त्याची किंमत कळाली नाही. पण आता ऐका, काहींना हा देह हे शरीर मिळत नाही पण त्याची किंमत कळते. म्हणूनच ते या देहाची इच्छा करतात. अभंगाचं पहिलं चरण. इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा इहलोकीचा देह देव इच्छिताची पाहे देव इच्छिताची पाहे देव इच्छिताची पाहे. धन्य आम्ही जन्मा आलो धन्य आम्ही जन्मा आलो धन्य आम्ही जन्मा आलो धन्य आम्ही जन्मा आलो. इहलोकीचा देह देव इच्छिताची पाहे देव इच्छिताची पाहे
धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, जन्मालो. देवादिकांना हा देह मिळाला नाही, पण त्याची किंमत कळाली म्हणून त्याची इच्छा व्यक्त करता. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. त्याची इच्छा करतात. काय इच्छा करतात? कारण त्यांना हा मिळाला नाही, पण याची किंमत कळाली. महाराज, आपल्याला मिळालाय, पण आपल्याला याची किंमत अजिबात नाही कळाली. एखादी वस्तू मिळते महाराज, पण त्याची जर किंमत कळाली नाही तर काय उपयोग आहे का त्या वस्तूचा? मला खरं सांगा अण्णा, एखादी वस्तू जर तुम्हाला मिळाली आणि त्याची किंमतच कळाली नाही तर त्याची काय उपयोग आहे? उपयोग नाही महाराज. मग एखादी वस्तू मिळावी आणि त्याची किंमतही कळावी महाराज. हो, काही काहीला आपल्याला मिळालंय, पण आपल्याला याची अजिबात किंमत नाही. हे जुन्या काळी काय व्हायचं पा, जुन्या काळी लग्न झाल्यानंतर, शेजारी लग्न झालं, संध्याकाळी दुसऱ्या दिवशी यायची. आल्यानंतर चहा पिता पिता घरामध्ये काय काय दिलं हिच्या सुनबाईला, काय काय भांडे दिले, पायची मार. मग काय केलं तिनं, सहज आल्याबरोबर सगळ्या घरात नजर मारली आणि नजर मारल्याबरोबर तिनं पाहिलं, बाई सगळं दिलंय, कपाट, फ्रीज, शोकेस काय असेल ते दिले, पण याच्यामध्ये काय दिले, बम काय दिला नाही. म्हणजे काय दिला नाही? बम दिला नाही. बम, बम कळतो का? बम, हा बम, पाणी तापायचं बम. आता बम दिला नाही. मग ते सगळं पाहिलं, मग तिला चहा बी झाला आणि तिनं असं चहा पेता पेता ती म्हणली, का ग साखरा काकू, काय तुया सुनानं, म्हणजे तुया तिकडे वेळीबाईनं सगळं काही दिलं, पण तुला बंबच दिला नाही. तिला हे बम काय असतं? अगे पाणी तापायचं बम राहतो, तुला माहित नाही का? तिला कायच, आपलं सारं जीव, म्हणजे आपलं सारं जीवन कशात गेलं? चुलीत नाही गेलं, म्हणजे चुली पुढं गेलं. तुम्ही चुलीत नका घालू तिला, चुली पुढं गेलं. आता आपल्या जीवनात कायच काय बमन काय? मग आता तिनं ते गेली ठिणगी टाकून मारा. हिला वाटलं बम नाही. मग तिनं आपलं सुनबाई महाराज त्या ठिकाणी, सुनबाई आपली सहज आत्या पुढे आली आणि आत्या तिला आता लगेच खडसून बोला, काय दिलंय तुझ्या बापानं लग्नात? काय दिलंय? एवढं भांडे टारकाला काय दिलंय? ते बम नाही दिला. आता येऊन जाऊन त्या बंबावर यायचं, 2-4 शब्द बोलले का बम नाही दिला, 2-4 शब्द नाही, बम नाही दिला. आता महाराज ते सुनबाईला ते सारखं ते टोचून बोलायला लागले. तेवढ्या सुनबाईनं विचार केला, आता काही झालं का, पहिलं मुळाला गेली का मी बापाला सांगन बम घ्या आणि तिच्या माड्यावर म्हणजे नका, म्हणजे तिला त्या ठिकाणी तापायला. आणि म्हणून ती पहिल्या मुळीला गेली आणि ती तिकडे बापाला म्हणली, बाबा तुम्ही सगळे भांडे दिले पण बम काय दिला नाही. आता तुम्ही काय करा, आमच्या सासूबाई करता बम घ्या, जाऊ द्या 10-20 हजार जातील, जाऊ द्या. मग ते नगर मध्ये गेले, भांडे गल्लीला चांगला बम घेतला. बम कायचा राहतो? तांब्याचा राहतो. अतिशय नवाकोर बम घेतला आणि ते आले. मग ते पाटी बिटी केले सगळे, आता सोडायला आले. सोडायला आल्यानंतर सासूबाईनं काय, सून आली काहीच पाहिलं नाही, पण गाडीत काय आणलंय पाहिलं बम आणलाय. इतका आनंद सासूबाईला झाला. सासूबाई म्हणली, काय सून मला भेटली, तिला बम म्हणलं तर बम आणलाय. अतिशय तिला आनंद झाला. ती नुसते बंब आलं का त्या बंबावरून हात फिरायची महाराज. आता तिला माहित नव्हतं, पण बंबावरून हात फिरायची. तिला वाटायचं कवा सकाळ होईल आणि मी कवा याच्यात पाणी तापील, की पाटी आली, सोडायचा विचार नाही, सारखं बंबाचा विचार. आणि रात्र झाली, सगळे झोपले पण हिला काही केलं, झोप यायना. सारखं बंबाकडेच पाहायची, ती बंबाकडे पाहायची, बंब हिच्याकडे पाहायचा. सारखं रातभर त्या ठिकाणी. पहाट 3लाच उठली महाराज. उठल्यानंतर ते बंब त्या प्लास्टिक पिशवीतून काढल्यानंतर बाहेर गेली. बाहेर वसरीत तिनं काय केलं, तो बंब ठेवल्याबरोबर आतमध्ये टाकी होती, टाकी खाली हांडा लावला, हांडा भरल्यावर बंबात वाचला आणि बंबातून खाली गेला. सगळी टाकी मोकळी झाली, पण बंब काय भराना. पाठ पर्यंत म्हातारी बंब भरीत होती, पण बंब काय भराना महाराज. बंब भराना म्हणल्याबरोबर हिला इतका राग आला महाराज. पाठ ते दारात जाऊन बसली, सुनबाईच्या दाराला ठोक्या मारले, उठ. सुनबाई उठल्यावर, काऊ सासूबाई काय देऊन द्यायचा तर चांगला द्यायचा, फुटकाच बंब दिला. अहो सासूबाई नवीन आणलंय भांडे गल्लीतून, फुटका दिलाय. मी 3 वाजल्यापासून पाणी होती ते, पर येशी पर्यंत वगुळ गेला असेल, पण बंब काय भरला नाही. फुटका दिलाय म्हणल्यानंतर सुनबाई म्हणली, चला बरं मला दाखवा. सुनबाई तिथं बाहेर आली. आत्याबाई कुठं पाणी वतीत होते? आत्याबाई म्हणलं मधी पाणी वतीत होते. आता मला तुम्ही सांगा, किती दिवस मधी पाणी वतलं म्हणजे आपता तो बंब भरल नाही भरल. वस्तू मिळाली पण कळाली का हो? कळाली नाही. तशी आपल्या शरीर रूपी वस्तू मिळाली पण त्याची किंमत म्हणजे त्याला कळाली नाही. पण आता ऐका, हीच वस्तू
संतांना मिळाली पण त्याची किंमत कळाली. ते म्हणले आम्हाला मिळाला हा नरदेह, आम्ही काय केलं, धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबा. संतांना हा नरदेह मिळाला आणि त्यांनी काय केलं, धन्य आम्ही जन्म आलो आणि दास विठोबाचे झालो. आम्ही त्याचं दास्यत्व स्वीकारलं, त्याचं भजन केलं. या नरदेहामध्ये आल्यानंतर ते करावं लागतं. काहींना मिळाला नाही, कळाला नाही, प्राण्यांचा काही विषय नाही, त्याला मिळत नाही, कळतही नाही, पण संतांना मिळाला. मग त्यांनी काय केलं, या देहात आल्यानंतर आयुष्याच्या साधने सचिदानंद पदवी घेणे, तो सतचित आनंद आहे, त्याची पदवी घेतली. शेवटी तुकोबाऱ्या म्हणतात, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गीची निशाणी, धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाची झालो. सगळ्यांनी प्रेमानं भजन करायचंय. विठोबा रखुमाई जय विठोबा. विठोबा रखुमाई, हा हा हा. जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. भजन करा, टाळी विठोबा वाजवा. रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हे विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. ठोबा 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 रखुमाई. कुंडली कवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान भगवान की माऊली जय, ज्ञानेश्वर महाराज जय की, गुरु तुकाराम सद्गुरु महाराज महाराज की जय. बोलो रे भाई सर्वसाधारण की की जय. ठोबा 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 ठोबा. अभंगावरती धावत्या गतीमध्ये एकच चरणाचा भाव पाहिला. माझ्याकडे 10 मिनिटं शिल्लक आहे. 10 मिनिटामध्ये ज्या निमित्तानं कार्यक्रम आहे त्याच्यावरती बोलायचे आणि थांबायचे. मी एकही मिनिटं पुढे जाणार नाही. आपल्या या बहिरट परिवारातील एक पितृचरण, एक चुलत्याचं चरण हरपलेलं आहे. 3 मुले आणि पुतणे अशा परिवारातून त्या ठिकाणी ज्येष्ठ व्यक्तिमत्व बाबा गेलेले आहेत. आणि म्हणून या परिवारानं जोपर्यंत वडील होते तोपर्यंत सेवा केली. म्हणजे त्यांचे जावई असतील, पुतणे असतील, यांनी सेवा केली आणि गेल्यानंतर त्यांचं स्मरण आजच्या दिवशी करत आहे. म्हणजे 2 गोष्टी शास्त्रात सांगितल्या, जोपर्यंत आहे तोपर्यंत सेवा सांगितली, गेल्यानंतर स्मरण सांगितलं. म्हणून आज आपण पुण्य स्मरण हा शब्द लिहितो, स्मरण केलं पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी का करावं, कारण त्या ठिकाणी पितरांचं जर स्मरण केलं त्यांची, मग ते आपल्याला काय करतात, आशीर्वाद देत असतात. मग ते काय करतात, आशीर्वाद देतात. म्हणून त्यांचं काय केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे, त्यांना पिंडदान केलं पाहिजे. मुलाची कर्तव्य सांगत असताना जीवतो वाक्य करणात क्षयाय भोजनात गया पिंडदानश्च त्रिभिः पुत्रस्य पुत्रता. म्हणजे गया पिंडदानश्च म्हणजे काय केलं पाहिजे, त्यानं पिंडदान केलं पाहिजे. तुकोबारा म्हणले मी सुद्धा पिंडदान केलं. पिंडपदावरी दिला पुले करी माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण, म्हणून पिंडदान केलं पाहिजे. हे शास्त्र संमत आहे, म्हणून केलं पाहिजे. काही म्हणत नाही तर करू, त्याग करू नका. त्याला बसतो बिंदू वसंतावा त्याला बसू द्या. लय एखाद्याला शहाणपण शिकायला, एखादा मला देऊ नये हा नाही बघ, नादी लागू नका. आपला मार्ग आपण उगत नाही म्हणायचं आणि चुकून अजिबात नाही. नाही तर तुझ्या पद्धतीनं तू तुझ्या मार्गाने जा, आपला मार्ग सोडू नका. पहा बरं, आपला मार्ग योग्य आहे, आपला योग्य मार्ग असेल तर कोणी किती काट्या टाकू द्या, पण त्याच मार्गाने चाला महाराज. पण लोकांचा चांगला मार्ग आहे पण तो वेगळ्या मार्गाने येतोय, म्हणजे साध्य चुकीचं आहे, तर त्या मार्गाने अजिबात चुकीच्या मार्गाने जाऊ नका. म्हणून पिंडदान त्या ठिकाणी शास्त्र संमत आहे, सगळ्यांना माहिती आहे. रामायणामध्ये रामप्रभू नाम सीतामय्यानं सुद्धा पिंडदान केलेलं आहे. बिभीषणानं आपल्या भावाचं पिंडदान केलेलं आहे. पुढे नाथ महाराजांनी सुद्धा पितरांना जीव घातलेला आहे, तुकोबाराने सुद्धा घातलंय. म्हणजे महाभारतामध्ये सुद्धा पिंडदान ही क्रिया आहे. म्हणून पिढीपात आपल्या पूर्वज सातपर्यंत आलेली ही क्रिया आहे, म्हणून पिंडदान केलं पाहिजे. एकच वाक्य पुढे सांगतो, ऐका. हे पिंडदान हे कर्मशास्त्र आहे महाराज. आता सगळ्यांना ही जाणती मंडळी, कर्मशास्त्र आहे. हे काय अन्न, हे कर्मशास्त्र आहे. आणि आता आपण हेच करतो ते भक्तिशास्त्र आहे. मग हे काय, आता हे भक्तिशास्त्र आहे. मग आता कर्मशास्त्र आणि भक्तिशास्त्राची जोड द्यायची गरज काय होते? जर काल म्हणजे पूजा झाली असती, पूजा होऊन पाहुणे रावळे जेवून लगेच गेले असते, काय बिघडलं असतं? हे कीर्तनाची काय गरज आहे? एवढा वेळ लोकांना 12-12, 1-1 वाजेपर्यंत का जखडून ठेवायचं? लगेच जेवून लगेच मोकळे झाले असते. हे का केलंय महाराज? याचं कारण आहे का?
कर्मशास्त्राला का भक्तिशास्त्राची जोड दिली याचं कारण आहे का? कर्मशास्त्र करत असताना त्या कर्मशास्त्रामध्ये फार सूक्ष्मता आहे. मी एकच सांगतो, काल पूजेला बसलेल्यांच्या लक्षात येईल, देव बाप्पा बसल्याबरोबर डोळ्याला पाणी लाव म्हणतात, नेत्रोदक स्पर्शः 3 वेळा आचमन करायला लावतात. केशवाय नमः, गोविंदाय नमः, माधवाय नमः 3 वेळा आचमन करायला लावतात. ते आचमन करत असताना किती पाणी घ्यावं याला नियम आहे महाराज, नियम आहे. उगा ब्राह्मण काका म्हणले घ्या पळीभर, तर आपण पळीभर घेतो, पण त्याला नियम आहे. उडीद पाहिला का? उडीद भिजेल एवढंच पाणी असावं. जास्त झालं तरी पाप आहे, कमी झालं तरी पाप आहे. तुम्ही काल मोजून घेतलं का कोणी? चाललंय घाळा म्हणजे 2 कप इकडं 2 इकडं, मग ते चाललं काय, कमी जास्त पाहत नव्हते. मग हे जर पाणी घेत असताना जर कमी जास्त होत होतं का, पाणी जर इकडे 2 म्हणजे आपण काही जास्त एखादे 1-2 इकडे कमी इकडे जास्त कमी होईल महाराज. पण आता ऐका, जास्त कमी झालं तर पाप होतंय. मग पाप झालं तर असं काही नाही का, मी एकच क्रिया सांगितल्या, अशा अनेक क्रियेत पाप होतंय. मग करायचं का नाही? पाप काय सांगितलंय? सुरापानम, दारू पिल्याचं पाप होते. त्या पूजेला बसलं जर पाणी जास्त झालं तर दारू पिल्याचं पाप आहे. मग करायचं का नाही? करायचंय. पूजेत जेवढं पाप तयार होईल ते भक्तिशास्त्र जाळून टाकतं, म्हणून भक्तिशास्त्राची सांगड दिली. जेवढं कर्मात तुमचं नकळत पाप घडलं रे घडलं, या भक्तिशास्त्र एवढं सामर्थ्य आहे की थोडं जरी पाप असेल तर ते जाळण्याचं सामर्थ्य आहे. कर्मात झालेलं पाप त्या ठिकाणी ते निवृत्त करतं. म्हणून भक्तिशास्त्राची जोड आपल्या शास्त्रामध्ये दिले. म्हणून भक्तिशास्त्राचा या सगळ्यांनी, या परिवारानं, या जावई बापूनं, या मुलींना, या पुतण्यांना एकत्रित ना एक दिवसीय नैमित्तिक भक्ती सत्संग म्हणा किंवा कीर्तन सत्संग म्हणा आयोजित केला. त्यानिमित्तानं या परिवारातील एक पितृचरण निश्चित स्वरूपाने गेल्यानंतर या मुलींना फार मोठं दुःख झालेलं आहे. कारण बाप आई हे फार त्यांचं प्रिय असतं महाराज, आणि मुलंही करता बाप हा प्रिय असतो महाराज, आणि बापालाही मुली प्रिय असतात. अतिशय प्रेम करणारं व्यक्तिमत्व बाप असतं. मी एकच प्रमाण देतो, बाप करी जोडी लेकुराच्या ओढी. सगळ्यांना प्रमाण पाठ आहे. बापाच्या अंतकरणामध्ये लेकराविषयीच ओढ राहते, यालाच बाप म्हणतात महाराज. काही वेगळं त्याच्या डोक्यात नसतं. आपला मुलगा योग्य मार्गाने लागावं आणि त्याचं कर्तृत्व मोठं व्हावं एवढंच बापाच्या डोक्यात राहतं. इतका प्रेम करणारा बाप राहतो महाराज. किती प्रेम करतो तुम्ही पाठीमागे चरित्र पहा. तर रामायणामध्ये एक बाप वनवासाला गेला, तर एक मुलगा वनवासाला गेला, तर एका बापानं राम राम म्हणता प्राणच त्यागून टाकला. एवढा प्रेम करणारा बाप असतो. किती प्रेम करतो. दुसरं उदाहरण पहा. ज्ञानोबरे आदी करून सगळ्या भावंडांना शुद्धीपत्र मिळावं या करता एका बापानं आणि एका आईनं देहांत प्रायश्चित्त स्वीकारलं. एवढा प्रेम काय करतो बाप आणि आई करते. तिसरं उदाहरण सगळ्यांना माहितीये. मथुरेमध्ये भगवंत प्रगट झाले. गोकुळामध्ये सुखरूप जाण्याकरता वसुदेवानं कितीतरी त्या ठिकाणी संकटावर मात केली. म्हणजे नाका तोंडातही पाणी जायला लागलं. एवढं ठिकाणी स्वतः घेतो आणि मुलाला सुखात सोडवतो. याचा बाप आहे महाराज. अतिशय प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे बाप असतो. जगामध्ये एवढं प्रेम करणारं कोणीच नाही महाराज. बाप आणि सोडून कोणीच करत नाही महाराज. बाकी आम्ही आता नीट फिरणारी मंडळी आहेत. या सगळ्या मंडळीला विचारा, मी जर आता 1-2 गेला तर पहिल्यांदा दार उघडायला जर कोण असते महाराज तर आई असते महाराज. दुसरं नाही उघडत महाराज. आपली ते फक्त पिशवी काय आणलं हे पाहायला उघडीन, पण महाराज हे फक्त निस्वार्थ प्रेम करणारी फक्त आई. दार उघडून पाहते, बाळा जेवढं म्हणून विचारणारी आई राहते. एवढं पण करणारी जर जगामध्ये आई बाप राहतो, त्या परिवारातून पितृचरण गेलं. भगवंता एवढीच प्रार्थना करू देवा त्यांना त्या ठिकाणी आपल्या चरणाशी जागा दे, एवढी प्रार्थना करतो. झालेली सेवा आपल्या सर्वांच्या चरणावरती विनम्र भावाने समर्पित करतो. त्यांचे 3ही जावई, 3 मुली, त्यांची सगळे पुतणे, हा सगळा बहिरट परिवार, या सगळ्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची पुनश्च यथामती यथाशक्ती दे. एवढीच प्रार्थना करून एवढीच सेवा थांबवतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज